जशी जशी एक्सपायरी जवळ येईल तसा जसा काय होईल त्या डीकेचा इम्पॅक्ट वाढत जाईल. आता टेक्निकली आपण काय करतो, आता जर आपण फ्लाय घेतलेली आपल्याला जरी इतकी मोठी रेंज दिसत आहे, जरी आपल्याला इतकी मोठी रेंज दिसत आहे, तरी आपण काय करणार, आपण 25,400 ला फ्लाय टाकलेली आहे, आपल्याला जर दिसून आली एखादी रेंज आपल्याला चार्टवर दिसून आली समजून घेऊ, एखादी निफ्टीची अशी आपल्याला रेंज दिसत आहे, खालून दिसत आहे आपल्याला 300 ची रेंज, म्हणजे हे ब्रेकआउट वाला लेवल दिसत आहे. आता हे जर ब्रेकआउट फेल झाला, ब्रेकआउट जर फेल झाला तर आपल्याला माहिती आहे की निफ्टी खाली आणखी पण जाऊ शकतो. तर आपण काय करणार, आपण ब्रेकआउट फेल झाला तर आपल्याला माहिती आहे की रेंज शिफ्ट केली निफ्टी. जर 15 मिनिटाच्या चार्टवर आपण पाहिला, 1 मिनिट लाईन गेली, हा सर आवाज येत आहे काय? हॅलो. हो, आवाज येत आहे. लाईन गेली, वायफाय डिस्कनेक्ट झाला, मोबाईलने केली मी कनेक्ट. ठीक आहे. आता जसं आपण तर 400.2 रेंज घेतला, पण आपण समजून घ्या रेंज मार्क केली आपण. जर ही रेंज मार्क केली, ही ब्रेकआउट लेवल आहे 300 वाली, समजून घ्या आपण ब्रेकआउट लेवल पकडली. 300च्या खाली जर मार्केट क्लोज होत असेल, क्लोजिंग बेस तर 300च्या खाली आपल्याला निफ्टी जात असेल, तर आपण काय करणार, आपण त्याला जो आपण 400 ला केलेला आहे, म्हणजे 400चा आपण हे घेतलेला आहे, तो 300च्या खाली गेला आपण काय करणार, त्याचा 400 ला 300 वर शिफ्ट करणार, म्हणजे तो आपण सेल केलेला आहे. सेलवाला हे आपलं सेलवाली एक प्रकारे स्ट्रॅडल आहे. जसं आपण याच्यात पाहिलं होतं, आयरन फ्लाय मध्ये आपण फक्त हेज घेतो. जर आपण स्ट्रॅडर घेतली तर स्ट्रॅडर मध्ये हेज नाही राहत. स्ट्रॅडर मध्ये हेज नाही, स्ट्रॅडर मध्ये डायरेक्ट आपण त्या सेम स्ट्राईक प्राइसचा कॉल आणि पुट सेल करतो. तर हे जे आपण पुट जे सेल केलेलं आहे, हेजला हात नाही लावायचं. जे पुट कॉल पुट आपण सेल केलेलं आहे ते फक्त वर खाली करत राहायचं, म्हणजे ऍट द मनी करत राहायचं. कारण की ऍट द मनी मध्ये आपल्याला माहिती आहे की टाइम व्हॅल्यू जास्त असते, इंटरेन्सिक व्हॅल्यू नसते. ऍट द मनी मध्ये इंटरेन्सिक व्हॅल्यू नसते, टाइम व्हॅल्यूच असते. तर जसं जसं खाली वर करत राहील तसंच आपण ऍडजस्ट करू शकतो त्याला. म्हणजे आपली जर रेंज आहे, आता रेंज आहे आपल्याला दिसून आलं की इथून वरतं चाललं, वरतं हे ब्रेकआउट आलं, तर ब्रेकआउट आला सस्टेन होत आहे, डेली बेसवर क्लोजिंग झाली, आणखी वर जाऊ शकते, तर आपण ती आपली 400 वर फ्लाय घेतलेली आहे. आता हे 400चा ब्रेकआउट आला, 450 ते आसपास निफ्टी काहीतरी क्लोज झालं, तर आपण 400ची फ्लाय 500 ला शिफ्ट करू शकतो. म्हणजे हे जे आपण केलेलं आहे, जे सेलवाला आपलं ते शिफ्ट करायचं, हेजवाला तसंच ठेवायचा. आणि शिफ्ट करता करता समजून घ्या आपण वर गेलो, आपला 800चा हेज आहे. जर आपण शिफ्ट करता करता 700 वर गेलो, 800 वर गेलो, तर आपला 800चा हेज राहते आणि मार्केटचं कंटिन्यू एका डायरेक्शनने गेलं ना, त्याची आपली फ्लाय आहे ते फ्लाय मोठा प्रॉफिट आहे आणि आपल्याला लॉस नाही. आता जर मार्केट समजून घेऊ 25 700 800 गेलं, काय होईल, आपण जो आपण सेल केलेला आहे तो आपण हळूहळू शिफ्ट करत राहतो, जशी जशी रेंज ब्रेक होत जाईल. आता इथे तर अशी व्हर्टिकल मूव्ह आहे, अशा व्हर्टिकल मूव्ह मध्ये हे प्रॉपर काम नाही करणार. पण जर असं मार्केट असेल नॉर्मल, साईडवेज आहे ब्रेकआउट आला, साईडवेज आहे ब्रेकआउट आला, अशा जर आपण शिफ्ट करत गेलो, आता गरजेचं नाही त्याच रेंजमध्ये मार्केट भेटेल, मार्केट चालत राहील. मार्केट चालता चालता जर आपण शिफ्ट करत गेलो त्याला, हे जे आपण सेल केलेलं आहे दोन, हे जर शिफ्ट करत गेलो तर काय होईल, आपण जो बाय केलेला आहे त्याच्या जवळ जर गेलो आपण, आता खाली आपला लॉस मोठा आहे, पण खाली आपण स्विंगला पकडून जाऊ शकतो. म्हणजे डायरेक्शनल मध्ये पण फ्लाय आपण करू शकतो. असं काही नाही की साईडवेजच मार्केट लागेल कम्प्लिटली, असं डायरेक्शनल हळूहळू वर जाणार मार्केट आहे. तर अशा याच्यात पण आपण आयरन फ्लाय राहू शकतो. आणि असे हे जे आपले स्विंग लो आहे, त्या स्विंग लोला सपोर्ट पकडायचा, हा स्विंग लो सपोर्ट. म्हणजे आता आपण काय करणार, आता समजून घ्या आपण 25 400 ला फ्लाय घेतलेली, आता आपण 25 400 ला फ्लाय घेतलेली, कुठे गेले आपली ही इकडे फ्लाय, एक मिनिट, ही 25 400 ची फ्लाय आहे. आपण ही हळूहळू शिफ्ट करू राहिलो, मार्केटचं आपलं स्विंग लो करू, आपण डायरेक्शनल मार्केटमध्ये फ्लाय करू राहिलो. साईडवेज मार्केटमध्ये ठीक आहे, साईडवेज मार्केटमध्ये त्याला हात लावायची गरज नाही. मार्केट जर एकाच रेंजमध्ये असेल 200 300 पॉईंट, जसं आता 400ची आपण फ्लाय घेतली, मार्केट जर 300 ते 500च्या रेंजमध्ये जर अडकलं असेल, तर 400 वाली फ्लाय आपली आरामात प्रॉफिट देणार. 2 4 दिवस मार्केट अडकलं राहिलं तर मस्त डिके देणार, मस्त टाइम डिके होणार आणि ठीकठाक चांगलं प्रॉफिट देणार आपल्याला. पण जर मार्केट डायरेक्शनल असेल अशा टाईपचं हळूहळू हळूहळू वर चाललेलं आहे, तर अशाच आपण बुल कॉल स्प्रेड पण करू शकतो. आणि फ्लाय पण आपला एक ऑप्शन आहे. फ्लाय काय करू शकतो आपण, फ्लाय डायरेक्शनल मध्ये शिफ्ट करायचं, म्हणजे हे जे सेल केलेलं आहे आपण हे हळूहळू शिफ्ट करत जायचं. कारण की जर आपण शिफ्ट नाही केलं तर जो आपण सेल केलेला आहे, आता वर चाललं मार्केट, तर जो सेल केलेला कॉल आहे तो आपला लॉस वाढत जाईल, तो इन द मनी येत जाईल आणि त्याचा लॉस वाढत जाईल. आणि जे पूट आहे ते प्रॉफिट देत जाईल, पण पूट डिके होऊन जाईल. शेवटी पूट डिके होऊ की काय रे, 50 30 40 रुपयाचा प्रीमियम राहिला, काही डिके मध्ये जास्त काही भेटतात आणि ते आणखी डिके जास्त झाल्यावर. तर म्हणून कसं, हे जर शिफ्ट करत गेलो तर आपला पुटचा पण प्रीमियम वाढायची. पुट म्हणजे पुटमध्ये जो आपण हा प्रीमियम आहे, मार्केट वर गेला पुटचा प्रीमियम कम होईल. तर आपण जर वर वर गेलो तर काय होईल, आपला कॉल जो आहे, जो आपल्याला मोठा लॉस देऊ शकतो इन द मनी झाला आहे, तर तो ऍट द मनी येत जाईल. आणि ऍट द मनी मध्ये आपल्याला माहिती आहे की इंट्रेन्सिक व्हॅल्यूपेक्षा टाइम व्हॅल्यू जास्त असते, तर त्याच्यात डिके व्हायचा ऑप्शन जास्त राहील, म्हणजे डिके व्हायचा चान्स त्याच्यात जास्त राहील. आणि पुट पण आपण वरता वरता घ्यायचो, तर पुटचे पण आपण जास्त जास्त हळूहळू प्रीमियम, म्हणजे जास्त प्रीमियम आपल्याला भेटत जाईल.
आणि आपण जर जो आपण हा कॉल बाय केलेला आहे या लेवलवर आलो, या लेवलपर्यंत जर आलो, तर या लेवलवर याच्या लेवलच्या वर जरी मार्केट गेलं तर आपल्याला हा पण कॉल बाय प्रॉफिट देईल आणि जे आपण हळूहळू शिफ्ट करत आहे ते पण आपल्याला थोडं थोडं प्रॉफिट देत जाईल. तर अशा प्रकारे आपण आयरन फ्लाय करू शकतो. आणि आणि काय करायचं आता समजून घ्या आपण 400ची फ्लाय बनवली, आता मार्केट ह्याच लेवलवर आहे, आता मार्केट या लेवलवरच आहे आणि या लेवलवरच 2 दिवस फिरलं, एक दोन दिवस फिरल्यावर आपल्याला प्रॉफिट भेटणार, आपल्याला प्रॉफिट भेटणार. आता एका लॉटवर 500 रुपयाचं जर प्रॉफिट पकडलं तर म्हणजे 20 पॉईंटचा डीके होतो नेटमध्ये. आता 20 पॉईंटचा डीके फक्त याच्यातच नाही होणार, हा बाय केलेला हा पण डीके, बाय केलेला आणि सेल केलेला टोटल कम्प्लीट नेटमध्ये जे डीके आहे टाइम डीके त्याचा 20 पॉईंटचा झाला तर आपल्याला एका लॉटवर 500चं प्रॉफिट भेटणार. जर आपल्याला एका लॉटवर 500चं प्रॉफिट आलं ना, काय करायचं आपण, जो हा हेज आहे, हेज आपला 400 पॉईंट दूर आहे ना, त्याला हळूहळू 50-50 पॉईंट जवळ घेत राहायचं, 50 पॉईंट 100 पॉईंट जवळ घेत राहायचं. त्यांनी काय होईल, आता 50-50 पॉईंट जर आपण हेज जवळ घेत राहिलो ना, तर आपल्याला जो लॉस दिसत आहे, म्हणजे जो आयरन फ्लाय मध्ये आपल्याला जो पोटेन्शियल लॉस दिसत आहे हा वाला 3,000चा, हा लॉस कमी कमी होत जाईल. हा लॉस राहणार नाही. एक टाइम अशी येईल का जसं जसं आपण हेज जवळ घेऊ, हेज जर आपला 200-300 200-250 पॉईंट किंवा 100 पॉईंटचा जवळ येत राहिला आणि आपलं हळूहळू प्रॉफिट वाढत जाईल, तर काय होईल, एक टाइमला आपली ही जी फ्लाय आहे नो लॉस पण होऊ शकते. आता हे करासाठी आपल्याला लाईव्ह मार्केटमध्येच पाहावं लागेल, पण हे नो लॉस पण फ्लाय आपण करू शकतो अशा प्रकारे. आणि आयरन फ्लाय बेस्ट जर करायची असेल तर निफ्टीपेक्षा बँक निफ्टी बेस्ट आहे, कारण की बँक निफ्टीमध्ये आहे प्रीमियम जास्त असते आणि टाइम डिके फास्ट होतो. बँक निफ्टीमध्ये टाइम डिके जास्त भेटतो निफ्टीपेक्षा. तर म्हणून निफ्टीपेक्षा बँक निफ्टीमध्ये फ्लाय करायला पुरते. पण कसं तुम्ही नवीन आहे तर बँक निफ्टीची मुवमेंट निफ्टीपेक्षा थोडी ओलाटिलिटी जास्त आहे तिथे, तर तिथे जसं ऍडजस्ट करणं, शिफ्ट करणं, या सगळ्या गोष्टीची जोपर्यंत आपल्याला आदत होत नाही तोपर्यंत मी सजेस्ट करेन की बँक निफ्टीवर जाऊ नका, निफ्टीवर प्रॅक्टिस करा. निफ्टीवर जर प्रॅक्टिस झाली, फ्लाय शिफ्ट करणं, बाकी सगळ्या गोष्टी जर समजलं, तर मग आपण बँक निफ्टीवर जाऊ शकतो, कारण की बँक निफ्टीमध्ये आपल्याला प्रीमियम जास्त मिळते. आता बघा, आता आपण हे बँक निफ्टीमध्ये मंथली फ्लाय केली, आपल्याला नेट प्रॉफिट मॅक्सिमम प्रॉफिट किती दाखवत आहे, 7,000च्या जवळपास दाखवत आहे आणि 3,000चा लॉस दाखवत आहे. आता अशीच फ्लाय आपण काय करू, एक बँक निफ्टीमध्ये ट्राय करू, बँक निफ्टीवर ट्राय करू, जो हा दाखवेल तोच ट्राय करू, म्हणजे जो ऑप्शन दाखवेल आपल्याला तेच ट्राय करू. आणि ऑप्शन वालेच हेज घेऊ, जो ऑप्शन हेज आपल्याला दाखवेल तेच हेज आपण घेऊ. आता बँक निफ्टी सिलेक्ट केला मी. शॉर्ट आयरन फ्लाय, हा बाय डिफॉल्ट दाखवत आहे 52,000ची आयरन फ्लाय दाखवत आहे. हॅलो आशिष सर, आवाज येते? हॅलो, हाँ बहुत आवाज कटला होता सर. हो. मी ते मोबाईल नेटवरून कसं वायफाय शिफ्ट केलं तर ते त्यामुळे आवाज ब्रेक झाला सर. लाईन लाईन गेली होती तर लाईन आली आता. तो मयूर डिस्कनेक्ट दिसत आहे, एक मिनिट. ठीक आहे, आला मयूर.
हा, मयूर आवाज येत आहे का? हो येत आहे. आता मी बँक निफ्टी सिलेक्ट केला. आपण बँक निफ्टीची डायरेक्ट शॉर्ट आयरन मी क्लिक केलं. आता हा बाय डिफॉल्ट 52,000ची आयरन दाखवत आहे आणि त्याला 900.2चा हेज दाखवत आहे. म्हणजे 51 100चा पी हेज दाखवत आहे 52,000 पासून 900.2 खाली, आणि 52,000 पासून 900.1 52,900चा सी हेज म्हणून दाखवत आहे. आता याचा 15चा एक लॉट असतो, त्याचा 25चा लॉट होता निफ्टीचा. आता मी शॉर्ट आयरनला ऍड करतो. आता ही जर आयरन बाय डिफॉल्टच ऍड केली आपण बाय डिफॉल्ट वाली. आता जसं निफ्टीमध्ये 6,800चा आपल्याला मॅक्स प्रॉफिट दिसत होता, 3100चा लॉस दिसत होता. याच्यात पण आपल्याला 9,000चा मॅक्स प्रॉफिट दिसत आहे आणि 4300चा हे दिसत आहे, म्हणजे 4300चा मॅक्सिमम लॉस दिसत आहे. म्हणजे याच्यात जर पाहिलं आपण, त्याच्यात निफ्टीच्या कंपॅरिझन मध्ये प्रीमियम जास्त असते आणि आपल्याला रेंज पण मोठी भेटत आहे. आता वोलॅटाईल आहे, रेंज मोठी भेटत आहे, पण याच्यासाठी किती पण मोठी रेंज असली तरी हा निफ्टीपेक्षा जास्त वोलॅटाईल आहे, कारण की निफ्टीमध्ये सगळेच सेक्टर मिक्स आहे. आज जर एखाद्या सेक्टर वर गेलं, एखाद्या सेक्टर खाली गेलं, तर निफ्टी तिथंच थांबतो. पण हा एका सेक्टर पासून बनलेला आहे. हा एका डायरेक्शन मध्ये कंटिन्यू मूव्ह करू शकतो. म्हणून कसं नवीन नवीन असो आपण आयरन प्लायमध्ये, तर निफ्टी बँक निफ्टीपेक्षा निफ्टीमध्ये प्रेफर करू शकतो. पण बँक निफ्टी चांगला डे केली. आता याच्यात जर पाहिला आपण तर 52,000च्या पुटमध्ये 504चा प्रीमियम आहे आणि कॉलमध्ये 421चा प्रीमियम. म्हणजे नेटमध्ये जर आपण सेल केलं तर जवळपास 500 400 925 रुपयाचा आपल्याला प्रीमियम भेटत आहे सेल करायला. आणि हेजवाला आपला 130 आणि जवळपास 189, म्हणजे 200-300 रुपयाचा प्रीमियम आपला घेऊन चालला. म्हणजे जवळपास 600 रुपयाचा आपल्याला नेट, काहीतरी 600च्या आसपास आपल्याला याच्यात काय भेटत आहे, नेट क्रेडिट भेटत आहे. म्हणजे नेट क्रेडिट म्हणजे जो आपण सेल करणार तो 600च्या आसपास आपण सेल साईडने राहू तरी पण, म्हणजे बायवाला त्याच्यातून मायनस जरी केला तरी, म्हणजे सगळे जरी झिरो झाले तरी आपल्याला काहीतरी 550-600चा प्रीमियम आपल्याला भेटेल. आणि त्याला जर गुन्हेला 15 केला आपण तर काहीतरी 9,000च्या आसपास येईल. म्हणजे 600 गुन्हेला जर 15 केला आपण तर बिलकुल 9,000च्या आसपास येते, जे 9,100चा आपल्याला प्रॉफिट टाकतो. म्हणजे बँक निफ्टीमध्ये जर आपण केलं तर बँक निफ्टीमध्ये टाइम डिके फास्ट भेटणार. जर आपण निफ्टीमध्ये पण सेम हा ट्रेड घेतला आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतला तर होऊ शकते की निफ्टी एका दिवसात 1-2 दिवस जर आपण होल्ड केला आणि मार्केट साईडवेज राहिला तर निफ्टी आपल्याला 1,000 रुपयाचा प्रॉफिट देईल आणि सेम टाइमला बँक निफ्टी होऊ शकते की 2,500 ते 3,000चं प्रॉफिट आपल्याला देऊ शकते. म्हणजे डबल पेक्षा पण जास्त प्रॉफिट आपल्याला बँक निफ्टी देते निफ्टीपेक्षा, कारण की याचा टाइम डिके फास्ट होतो आणि याचा प्रीमियम पण जास्त राहते आणि हा ओव्हरटाईम पण तेवढा असतो, मूव्ह पण तेवढीच देते. तर हा बाईंगसाठी पण चांगला ऑप्शन, बाईंगसाठी सेलिंगसाठी पण चांगला आहे. आणि जर सेफ पाहिजे असेल, टेन्शन फ्री काम नसेल पाहिजे, आपण जर मार्केटवर लक्ष देत असू तर बँक निफ्टी कामाचा. आपण जर मार्केटवर लक्ष नाही देत, लक्ष देणं होत नाही, कंटिन्यू मार्केट वॉच नाही होत, घेऊन आपण काहीतरी काम करतो, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी पण करतो, जॉब करतो, काही करतो आणि आपल्याला फक्त नॉर्मली ट्रेड घेऊन जर आपण ठेवलेलं तर त्यासाठी अशा लोकांसाठी निफ्टी बेस्ट आहे. कारण की निफ्टी मध्ये जास्त मोठी मुवमेंट रेअरली येते, प्रीमियम पण कमी राहते बँक निफ्टीपेक्षा आणि जास्त मोठी मुवमेंट पण आपल्याला भेटत नाही. भेटली तर एखाद्या दिवशी रेअर केसमध्ये भेटते, पण नॉर्मली निफ्टी 100-150 पॉईंट 200 पॉईंटच्या आसपास हालतो. आणि तेवढ्या याच्यात जर आपण मंथली ऑप्शन मध्ये जर असू, मंथली ऑप्शन मध्ये जर आपण अशी आयरन फ्लाय बनवली तर निफ्टीमध्ये आपल्याला काही लॉस व्हायचे चान्सेस एकदम कमी असतात जशी आयरन फ्लाय बनवतात. तर मला सांगा, या आयरन फ्लायवर काही डाऊट आहे की आयरन फ्लाय सारखीच आणखी एक बटरफ्लाय आहे, ते पण पाहू आपण यानंतर. नाही डाऊट तर नाही आहे मला. आशिष सर, हे बघा तुम्ही थोडे लेट आले. आता याच्यात काय आहे, जसं आपण स्प्रेड पाहिला होता, एकदा शॉर्ट मध्ये पाहून घेऊ, एकदा शॉर्ट मध्ये 5 मिनिटात रिवाइज करून घेऊ. जसं आपण स्प्रेड पाहिला तर स्प्रेड मध्ये काय करत होतो आपण, एक बाय करत होतो आणि एक सेल करत होतो. तसं आपण जसं आता निफ्टीचा घेतला, आम्ही उदाहरण घेतलं होतं निफ्टीचा 25,400चा हे घेतला, कॉल घेतला आणि पुट घेतला. त्याला जर सेल केला आपण 25,400चा कॉल चालू होता 195 आणि पुट चालू होतो 224. आपल्याला हे दोन्ही सेल करायचे, कॉल पण सेल करायचा, पुट पण सेल करायचा. हे जर सेल केलं तर काय होईल, 421 रुपयाची नेट व्हॅल्यू होते. जर 224 प्लस 195 केलं तर 421 रुपयाची जवळपास नेट व्हॅल्यू होते, 421च्या आसपास. तर 421च्या आसपास आपण प्रीमियम सेल केलेला आहे. 400 म्हणजे 420च्या आसपास आपण प्रीमियम सेल केलेला आहे. त्यानंतर आपण 400.2 हेज बाय केलं. हेज म्हणजे लॉस पासून वाचवण्यासाठी. जर मार्केट कंटिन्यू वर गेला, आपण सेल केलेला आहे, कंटिन्यू वर गेला तर पुट प्रॉफिट दिला आपल्याला सेल केलेला, पण जो कॉल सेल केलेला आपण तो कॉल सेल आपल्याला लॉस देईल. आणि जर मार्केट कंटिन्यू खालीच जात गेला, खालीच जात राहिलं आणि आपण जर काही पोझिशन मॅनेज नाही करू शकलो, आपलं लक्ष नसतं,
तर कंटिन्यू खाली गेलं तर काय होईल, जे सेल केलेलं पुट आहे आपल्याला, हे पुट आपल्याला मोठा लॉस देईल आणि कॉल आपल्याला प्रॉफिट देईल, पण कॉल पाशी लिमिट आहे. कॉल 195 ला सेल केला तर 195 पेक्षा जास्त प्रॉफिट आपल्याला देऊच नाही शकत. आणि वरतं जर मार्केट जात गेलं तर पुट आपण 224 ला सेल केला तर 224 पॉईंट पेक्षा प्रॉफिट देऊच नाही शकत. पण जो कॉल आहे वरतं कंटिन्यू गेला तर हा 224 पेक्षा जास्त मोठा आपल्यापासून घेऊन जाऊ शकतो. तर त्यामुळे कसं आपण 400.2 ला हेज बाय केला. म्हणजे आता 24.400 ला कॉल पुट सेल केला, तर म्हणून काय केलं, 24.400च्या वरतं 400 पॉईंट होते, 24.800, तर 24.800चा कॉल बाय केला, ज्याची व्हॅल्यू होती 51 रुपये. त्यानंतर 24.400च्या खाली 400 पॉईंट होते 25,000, तर 25,000चा आपण पुट बाय केला, ज्याची व्हॅल्यू होती 96 रुपये. तर 96 आणि 51 जर केलं तर आपण नेट बाय केला होता 147चा, म्हणजे नेट सेल आपला 421चा होता आणि नेट बाय आपला 147चा होता. तर 421 मायनस 147 केलं तर 274 रुपयाचा आपला नेट सेल होता, सेल व्हॅल्यू होती, म्हणजे सेल क्रेडिट होता. तर आता काय करायचं आहे आपल्याला, 25,400 आहे ना, तर तिथून आपल्याला काय करायचं, 274 पॉईंट वरता जायचं आणि 274 पॉईंट खाली जायचं, तेवढी आपला रेंज. हे आता मी निफ्टीमध्ये करून टाकू. तर बँक निफ्टी केलेलं आहे, इथे निफ्टी करतो. निफ्टीमध्ये शॉर्ट आयरफला आहे, 400.2चा हेज आहे, कॉल हेज केलेला आहे. 25,400चा कॉल आणि पुट सेल आहे. एक पुट बाय केला 400 पॉईंट खाली आणि 400 पॉईंट वरता एक कॉल बाय केला. त्याला जर मी ऍड केला तर हा बघा, हा आपल्याला रेंज दाखवत आहे 25,673, म्हणजे जे आपले 274 पॉईंट आहे ते 400च्या वरता जर 274 गेलं तर 674 येते, आणि जर खाली 674 काढलं तर काहीतरी 126 येते. 25,126, हा 125,127 दाखवत. याच्यात पॉईंट मध्ये थोडा फरक आहे, त्यामुळे एक पॉईंट आपल्यापेक्षा थोडा कमी जास्त आहे, कमी जास्त दिसत, म्हणजे एवढी सेम रेंज आपल्याला भेटते. आता जर पाहिला तर आपल्या 400.2चा हेज आहे, तर 400.2चा हेज आहे, तर 400 मायनस जर आपण 274 केलं तर किती येणार, काहीतरी 127 पॉईंट येणार. 127 127 126 पॉईंट येणार, काहीतरी 126 पॉईंट येणार. 400 मायनस जर 274 केलं तर 126 गुणिला जर आपण 25चा लॉसेस केला तर आपल्याला 3155 लॉस दिसतो. 126 गुणिला जर 25 केला आपण ते 3150चा लॉस, जसा इथे 3155चा लॉस दिसत आहे. आणि 274चा आपण प्रीमियम सेल केलेला होता, तो 274 गुणिला जर 25 केला तर आपल्याला जे मॅक्स प्रॉफिट आहे 68,500, 6,850, ते आपल्याला 6,845चं प्रॉफिट दिसत आहे. तर असं हे कॅल्क्युलेशन आहे. आणि मी सांगितलं की याला आपण ऍडजस्ट करू शकतो मार्केट सोबत, चालत्या मार्केट सोबत. पण आपण हे करू शकतो, मार्केट जर हळूहळू वर जात असेल तर आपण फ्लाय घेऊ शकतो. आता फ्लाय मध्ये काय होते, हळूहळू मार्केट वर चालतं, आपल्याला माहिती नाही मार्केट कुठपर्यंत जाऊ शकते. हळूहळू मार्केट चाललेलं आहे, अशा याच्यात जर आपण फ्लाय घेऊन चाललो, आता अशा छोट्या छोट्या कॅन्डल बनतात, अशा याच्यात जर आपण फ्लाय घेऊन चाललो वर, तर काय होते, कधी जर साईडवेज राहिला, जसं इथे 2 दिवस साईडवेज राहिलं, त्या 2 दिवसच्या साईडवेज मध्ये आपल्याला चांगला प्रॉफिट भेटून जाते. आणि कंटिन्यू वर गेलं त्यानंतर इथं 3 दिवस साईडवेज राहिलं, तर अशा याच्यात आपल्याला चांगला प्रॉफिट भेटून जाते. आणि आपण हे जवळ जर घेत गेलो, हे जर प्रॉपर मॅनेज केलं, जसं मी सांगितलं की टाइम डिके आपल्याला थोडा भेटला, थोडा प्रॉफिट आला की आपण हेच जवळ घेऊ शकतो. त्याचं प्रॉफिट आपण लॉक करत गेलो तर आपलं कसं फ्लाय नो लॉस पण होऊ शकते. तर अशा प्रकारे आपण करू शकतो. आता आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला ट्राय करावं लागेल, त्याशिवाय काही आपल्याला प्रॉपर आयडिया येणार. आपल्याला थोडं लाईव्ह मार्केटमध्ये हळूहळू करावं लागेल. तर आता तुम्ही काय करा, तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये डायरेक्ट केल्यापेक्षा तुम्ही या ऑप्शनवर करू शकता. ह्या ऑप्शन म्हणून एक वेबसाईट आहे, ऑप्शा टाकायचा गुगल पेपर, OAPSTRA, ऑप्शन म्हणून गुगलवर जर सर्च केलं, त्याच्या होमवर क्लिक केला, तिथं फक्त साइन अप विचार येतो, साइन अप करायचं आणि त्याच्यात आपण 2 स्ट्रॅटेजी सेव्ह करू शकतो. कोणत्या आपण 2 स्ट्रॅटेजी सेव्ह करू शकतो. जसं मी पोर्टफोलिओमध्ये इथं 2 स्ट्रॅटेजी सेव्ह, काल आपण स्प्रेड सेव्ह केला होता, हा स्प्रेड सेव्ह केला होता आपण. तशा कोणत्या आपण 2 स्ट्रॅटेजी सेव्ह करू शकतो. बिल्डरमध्ये आल्यावर आपण मॅन्युअली पण आपल्या हिशोबाने स्ट्रॅटेजी करू शकतो. असं गरजेचं नाही की आयरन फ्लाय आणि ह्या ज्या कॉमन स्ट्रॅटेजी ह्याच यूज करायला पाहिजे. आपण इथं आपल्या मतानं कोणतं पण ऑप्शन घेऊन ऍड पोझिशन करून आपण स्ट्रॅटेजी सेव्ह करून आपण चेक करू शकतो. जर आपल्याला डायरेक्ट फ्लायच घ्यायची किंवा स्प्रेडच घ्यायचा आहे, तर मग आपण डायरेक्ट फ्लाय नॉन डायरेक्शनल मध्ये जायचं, नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी म्हणून डायरेक्ट आयरन फ्लाय हे करू शकतो. आणि ज्या एक्सपायरीमध्ये आपल्याला बनवायचे त्या एक्सपायरीमध्ये करू शकतो. आणि जेवढा आपला प्रीमियम आपण सेल करू आला, प्रयत्न करायचा की जेवढा आपण प्रीमियम सेल केलेला आहे त्याच्यापेक्षा काहीतरी 1/4च बायवाला प्रीमियम असला पाहिजे. 1/4. तुम्ही 195 प्रीमियम सेल केला, 195 वाला कॉल सेल केला आणि तुम्ही हेज म्हणून कॉल बाय करू राहिले 100 वाला, तर त्याला काही जास्त अर्थ उरणार नाही. म्हणजे टाइम डिके तुम्हाला फास्ट भेटणार नाही, कारण की 100 वाला पण कॉल फास्ट डिके होईल जेवढा 200 वाला होईल. म्हणजे तुम्हाला जास्त काही प्रॉफिट दिसणार नाही. जर तुम्ही 200 वाला प्रीमियम कॉलवाला प्रीमियम सोबत 50 वाला कॉल जर हे केला तर 50 वाला कॉल होऊन किती होईल, 25 रुपये. हा जर अर्धा झाला तर हा 25, पण हा अर्धा झाला तर हा 100 ने कमी. तर म्हणून काय करायचं,
की जेवढा आपण प्रीमियम सेल केलाय तर त्याच्या 1/4 वाला प्रीमियम पाहायचा बाय साईड, 1/4 वाला. म्हणजे 100 रुपयाला प्रीमियम सेल केलाय तर 25 रुपयाला प्रीमियम बाय साईड पाहायचा. अशा टाईपचं अशा हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेशन करून जर पाहिलं तर आपण फ्लाय बनवू शकतो. तुम्ही काय करा, सोमवारपासून परवापासून लाईव्ह मार्केटमध्ये फ्लायची, आयरन फ्लाय, बुल स्प्रेड याची प्रॅक्टिस तुम्ही ऑप्शनवर पण करू शकता. असं गरजेचं नाही की तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह मध्येच नाही केलं पाहिजे, कारण की याचा प्रॉफिट लॉस थोडा मोठा होऊ शकतो. तर त्यामुळे कसं ऑप्शनवर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता मला सांगा, आयरन फ्लाय मध्ये काही डाऊट आहे की बटरफ्लाय पाहिजे? आशिष सर. नाही कळलंय. ठीक आहे. आता पहा, जशी आयरन फ्लाय मध्ये आपण कॉल पुट घेऊन राहिलो. एक बटरफ्लाय म्हणून आहे, एक बटरफ्लाय आयरन फ्लाय सारखीच एक बटरफ्लाय नॉन डायरेक्शनल मध्ये कॉल बटरफ्लाय ते पुट बटरफ्लाय येते. आता कॉल बटरफ्लाय पाहू आपण. पुट बटरफ्लाय पेक्षा कॉल बटरफ्लाय पाहिजे. आता या बटरफ्लाय मध्ये काय राहणार, एका स्ट्राईक प्राइसचे आपण दोन ऑप्शन सेल करणार. जसं आपण आयरन फ्लाय मध्ये काय पाहिलं होतं की आपण एका स्ट्राईक प्राइसचे कॉल आणि पुट दोन्ही सेल करतो. याच्यात आपण कॉल आणि पुट सेल करतात, याच्यात आपण दोन्ही कॉल सेल करतो. दोन्ही कॉल सेल केले 25,400चे. त्याला हेज म्हणून खाली एक कॉल बाय केला, खाली 24,500 दाखवत आहे. आपण 25,000चा एक कॉल बाय करू. समजून 25,000चा एक कॉल बाय केला 400 पण खाली दूर, आणि 25,800चा एक आणखी कॉल बाय करायचा, म्हणजे 400 पॉईंट आणखी दोन. तर म्हणजे जशी आपल्याला आयरन फ्लाय मध्ये रेंज भेटली तशी याला रेंज भेटेल. फक्त फरक एवढा आहे की याच्यात थोडी मार्जिन कमी लागते. म्हणजे आयरन फ्लाय मध्ये जेवढा फंड लागतो त्याच्यापेक्षा थोडा फंड याला कमी लागतो. पण आयरन फ्लाय आपल्याला स्टेप बाय स्टेप डीके भेटते. आयरन फ्लाय मध्ये डीके आपल्याला खूप जास्त भेटतो. याच्यामध्ये डीके आपल्याला एक्सपायरीच्या दिवशीच भेटणार, कारण की हे सगळे कॉल आहे. आता आयरन फ्लाय मध्ये कसं असते, कॉल असते, पुट असते. मार्केट वर खाली गेलं तर कसं कॉल एक तर थोडा जास्त डीके होतो किंवा पुट जास्त डीके होते. त्यामुळे कसं थोडा प्रॉफिट आपल्याला दिसत राहते स्क्रीनवर, कंटिन्यूस आपल्याला प्रॉफिट वाढत राहते. मार्केट जर साईडवेज असेल तर कंटिन्यू प्रॉफिट वाढतं. आता याच्यात कसं मार्केट साईडवेज असेल तर कॉल आणि पुट दोन्ही सगळे कॉलच आहे. याच्यात कॉल आणि पुट नाहीये, कॉलच आहे सगळे. जर स्पाईक आली तर सगळ्या कॉलमध्ये येणार, जर डीके झालं तर सगळे कॉल होता, आणि जवळपास सेम डीके होतो. त्यामुळे याच्यात जास्त डीके आपल्याला पाहायला भेटत नाही. फक्त याचा एक फायदा आहे की मार्जिन कमी लागते आणि रिस्क रिवॉर्ड रेशो याच्यात चांगला भेटत आपल्याला. म्हणजे रिस्क आपली थोडी कमी राहील नॉर्मल याच्यापेक्षा. आता आपण इन द मनी टाकलेलं आहे. आता याच्यात पहा, 197 गुणिले 2 म्हणजे 2 लॉट आपण सेल केलेला आहे. तर म्हणजे 200 रुपये पकडू आपण 400 रुपयाचा कॉल सेल केलेला आहे. त्यानंतर 400 रुपयाचा हा कॉल बाय केला, आणि त्यानंतर 51 रुपयाचा एक एक्स्ट्रा हेज बाय केला. आता याच्यात जरी रेंज पाहिली तर जवळपास सेम रेंज जी आपल्याला आयरन फ्लाय मध्ये भेटली होती ते सेम रेंज याच्यात भेटणार. जे आयरन फ्लाय मध्ये आपल्याला रेंज भेटली ना ते सेम रेंज याच्यात भेटणार आपल्याला. सेम रेंज आहे, काहीच फरक नाही. सेम रेंज आहे, सेम प्रॉफिट लॉस पण सेम दाखवता जवळपास ऑलमोस्ट, आणि फक्त मार्जिन थोडी कमी दाखव. मार्जिन याचा 27,000 आहे, त्याला काहीतरी 30,000 35,000 काहीतरी 35,000 लागले असते. त्याला 30 ते 35,000 लागले असते. 35,000च्या आसपास त्याला लागली असते आयरन फ्लायला. याला फक्त 27,000 मार्जिन लागत आहे. पण हा स्टेप बाय स्टेप आपल्याला डीके नाही देत, तू आपल्याला डीके देतो, तू आपल्याला डीके देतो, हा आपल्याला डीके देतो. आता अशी एक बटरफ्लाय. आता बटरफ्लाय सारखा आणखी एक ऑप्शन आहे. तुम्ही एक काम करा, आता ही लिंक एक्सपायर होते 1 मिनिटात, तर जी सेकंड वाली लिंक आहे ना त्यांनी जॉईन करा. आपण एक कॅलेंडर वाला स्प्रेड, कॅलेंडर कशाला म्हणतो, कॅलेंडर स्प्रेड.